गुढीपाडव्याचा पवित्र सण आज आहे आणि या सणाच्या निमित्ताने पुण्याचं आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। आता तुम्ही माझ्या मागे पाहू शकता दगडूशेठ गणपती बाप्पाचं हे अतिशय लोभसवाणं रूप पाहायला मिळतंय। गणपती बाप्पाला अतिशय सुंदर असं सजावट करण्यात आलेली आहे। मागे जर आपण पाहिलं तर गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची फुलं जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने गणपती बाप्पाला सजवलेला आहे। त्याच पद्धतीने गुढीच्या वरती ज्या साखरेच्या गाठी लावल्या जातात त्याच पद्धतीच्या गाठी ज्या आहेत त्या तयार करून त्याची माळ सुद्धा गणपती बाप्पाच्या गळ्यात घातलेली आहे आणि त्यामुळेच हिंदू नववर्ष आज आहे। वर्षातला पहिला दिवस असल्यामुळे पुणेकरांची गणपती बाप्पाच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी मोठी रांग लागलेली पाहायला मिळते। आज पहाटे 4 वाजल्यापासून गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये अशाच पद्धतीने खरं तर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। आपल्या सगळ्याच मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी हे भाविक आज गणपती बाप्पाच्या चरणी लीन होताना पाहायला मिळतात। अभिषेक सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहेत, महाआरत्या चालू आहेत आणि सकाळपासून अतिशय उत्साहाच्या भरात खरं तर या ठिकाणी गुढीपाडव्याचा हा सगळा सण साजरा केला जातोय। सकाळी या ठिकाणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कसब्याचे आमदार हेमंत रासने सुद्धा त्यावेळी उपस्थित होते। याच सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुढीपाडव्याचा हा सण गणपती मंदिरातर्फे साजरा केला जातो आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पुणेकरांची सुद्धा उत्सुकता अगदीच शिगेला पोहोचलेली आहे आणि पुणेकरांनी आज पहाटेपासूनच या मंदिरामध्ये गर्दी केलेली पाहायला मिळते। माझ्याबरोबर आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। काका, काय सांगाल, आजचा पहिला सण आहे नववर्षातला, कशा पद्धतीने सगळं नियोजन केलंय आणि विशेष काय आहे आज? विशेष म्हणजे हा मंदिराचा वर्धापन दिन असतो। 41 वर्ष आज या मंदिराला झाले। त्याच्या प्रित्यर्थ आपण सकाळी ब्रह्मनस्पती अभिषेक आणि त्यानंतर भाविकांना 4:30 वाजता दर्शनाला मोकळं केलं होतं आपण। सकाळी 4:30 पासून इथं गर्दी आहे। 9 वाजता पुण्याचे पोलीस कमिशनर यांच्या हस्ते गुढी उभारण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आज दिवसभर, आज संध्याकाळी संगीत महोत्सव हा आमचा कार्यक्रम 5 दिवसाचा नुमविश प्रशालेत होणार आहे। आज दिवसभर रविवार असल्यामुळे जास्त गर्दी होईल आणि दिवसभर अभिषेक वगैरे भाविकांची सगळी पाणी रांग त्यांची व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित करण्यात आलेली आहे। भाविकांची इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, किती स्वयंसेवक आहेत आपले आणि कसं सगळं गर्दीचं नियोजन करणार? साधारण आमचे 125 गार्ड आहेत, हे प्रायव्हेट आणि आमच्या याचे धरून असे दोन्ही 125 आहे आणि आमचे 50 कार्यकर्ते या ठिकाणी आत बाहेर भाविकांची सगळी व्यवस्था बघतात। नववर्षानिमित्त सगळेच भाविक बाप्पाच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी येताना पाहायला मिळतात। तुम्ही काही बाप्पांकडे मागितलं का? आम्ही काय ना, आमचं हे जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आमचं जे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे, हे ट्रस्टचं कार्य असंच पुढं वाढत जावं आणि जनतेची सेवा या निमित्ताने होती ती अशीच वाढत जावं ही मी त्यांना प्रार्थना केली। गणपती बाप्पाच्या दर्शनाला जशी भाविकांची रांग लागलेली आहे त्याच पद्धतीने गणपती मंदिराच्या बाहेर नवीन वस्तू घेतलेल्या, नवीन गाड्या घेतलेली, वाहनं घेतलेली लोक सुद्धा खूप मोठ्या संख्येने आहेत। सगळेच भाविक आपल्या नवीन गाडीची पूजा दगडूशेठ बाप्पाचे जे पुजारी आहेत त्यांच्या हस्ते करताना मिळतात। बाप्पाकडे मनोभावे आशीर्वाद मागताना दिसतात। आता सुद्धा एकाच गाडीची पूजा झालेली आहे। मागे अशा 7-8 गाड्या आहेत कंटिन्यू। आज गुढीपाडवा असल्यामुळे नवीन वाहनं घेण्याची प्रथा आहे, त्यामुळे त्यानुसार बरेच जण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती गाड्या घेत असतात, वेगवेगळ्या नवीन वस्तू घेत असतात। त्या अनुषंगाने आज इथे सुद्धा आपण बघतोय की मोठ्या संख्येने टू व्हीलर्स आहेत, कार आहेत ज्या लोकांनी घेतलेल्या आहेत आणि आता दगडूशेठ गणपती बाप्पाच्या चरणी पहिल्यांदा ही गाडी दाखवून गाडीची पूजा करून मग ती गाडी वापरात काढली जाते। माझ्याबरोबर असेच काही गाडीचे मालक सुद्धा आहेत, भाविक सुद्धा आहेत, पदाधिकारी सुद्धा आहेत, त्यांच्याशी थेट आपण बोलणार आहोत। काका, काय सांगाल, देवस्थानचे तुम्ही पदाधिकारी आहात, कसं आज एकंदरीत वातावरण आहे, काय काय नियोजन आहे आजचं आणि इतक्या सगळ्या भाविकांची गर्दी पाहायला मिळते? आज गुढीपाडवा आपलं हिंदू नववर्ष आणि 3.5 मुहूर्तांपैकीचा एक मुख्य मुहूर्त। आजच्या मुहूर्तावर अनेक भाविक नवीन वाहनं घेत असतात आणि त्यांची एकच इच्छा असते की गणपती बाप्पाच्या चरणी आपण त्याचं पूजन करू, म्हणजे हे वाहन जे आहे आपल्याला अगदी निर्विघ्न साथ देईल।
त्यामुळे आज जवळजवळ 100 चारचाकी वाहनं आणि 500 दुचाकी वाहनांचं आत्तापर्यंत पूजन झालेलं आहे. सायंकाळपर्यंत आणखीन वाहनं येतच असतील आणि हा सगळी भाविकांची जी श्रद्धा आहे गणपती बाप्पावरची त्याचा हा परिणाम आहे. इथे या वाहन पूजन प्रसंगी आत्ताच नुकतंच जे वाहन पूजन झालेलं आहे ते मंदिराचे जे छायाचित्रकार आहेत दिलीप वायचळ त्यांनी नवीन सुझुकी ॲक्सेस गाडी घेतलेली आहे. त्याचं त्यांनी इथे येऊन मनोभावे पूजन केलेलं आहे आणि आपण बघितलंच असेल की इथे गाड्यांची केवढी मोठी रांग लागलेली आहे. तरी सर्व भाविकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि त्यांना त्यांचं वाहन जे आज घेतलेलं आहे ते त्यांना खूप लाभो अशी आमची गणपती चरणी प्रार्थना. नवीन गाडी घेतली आहे, बाप्पाच्या चरणी पूजन सुद्धा झालेलं आहे. कसं वाटतंय? आज गुढीपाडवा आहे, एकंदरीत भावना काय आहेत आणि बाप्पाकडे काही मागितलंय का? ॲक्च्युअल माझ्या मिसेसकरता ही गाडी घेतलेली आहे आणि आनंद होतो. दरवर्षी मी पाडव्याला किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला पाडवा असेल अजून काय असेल त्यावेळेला मी काही ना काहीतरी घेत असतो. मग कधी कॅमेरा घेईल, कधी गाडी घेईल. वर्षात आज चालूच असतं काही ना काही. गणपती बाप्पाकडे काही मागितलं आज? गणपती बाप्पाकडे म्हटलं सर्वांना आम्हाला सुखी समाधानी ठेवा. आजपर्यंत सांभाळून घेतलं, इथनं पुढे सांभाळून घ्या आणि घेतच सांभाळून. नक्कीच आपण बघतोय की पदाधिकारी आहेत, भाविक आहेत, ज्यांच्या भावना अतिशय प्रसन्न असलेल्या पाहायला मिळतात. गाडी घेतली आहे आज, बाप्पाच्या चरणी पूजन सुद्धा केलंय गाडीचं. गणपती बाप्पाकडे काही मागितलं का? नाही, काही मागितलं नाही. सगळे दिवस सुखाचे जाऊन दे एवढेच. कारण मागच्या वेळेला पण 2017 2006 मध्ये दुसरी गाडी घेतली होती पाडव्याला, त्यानिमित्ताने ही पण पाडव्यालाच घ्यायचा असा विचार होता. बस. तू काय मागितलं गणपती बाप्पाकडे आज? नाही, आम्ही नवीन गाडी घेतली एवढंच खूप भारी आहे. नक्कीच आपण बघतोय की भाविकांची प्रचंड गर्दी आहे गणपती बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी. त्याच पद्धतीने आपण बघतोय की नवीन वर्षाची आज सुरुवात आहे, त्यामुळे सुरुवातच श्रींच्या आशीर्वादाने, श्रींच्या नामस्मरणाने झाल्यानंतर पूर्ण वर्ष जे आहे ते सुखाचं जाईल अशाच भावना घेऊन हे सगळे भाविक या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. आज पहाटेपासून अशाच पद्धतीने गर्दी या ठिकाणी आहे आणि जवळपास रात्रीपर्यंत सुद्धा अशाच पद्धतीची गर्दी ही पूर्ण वेळ पाहायला मिळणार आहे. आणि अतिशय उत्साहाच्या भरात गुढीपाडव्याचा हा जो सण आहे तो दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने आणि भाविकांच्या वतीने सुद्धा साजरा करण्यात येतोय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.